जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघू शकता का प्रगतशील शेतकरी जळगावचे आपले गुलाब पाटील यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. जवळपास क्रिम्सनचं चांगल्यापैकी मोठं क्षेत्र आहे त्यांचं, आणि त्यांचं काम करण्याची पद्धत आणि काय काय त्यांनी केलं होतं हे आपल्याला ते सांगणारच आहे. आता त्या हिशोबाने आपण त्यांच्या प्लॉटवर आलेलो होतो. हार्वेस्टिंग झालेली आणि इथून हार्वेस्टिंग बाकी आहे, आणि मागं कशी हार्वेस्टिंग झाली ते पण आपण दाखवणार आहे, आणि काय काय केलंय त्यांनी आणि रानवडीचे कोणते उत्पादने वापरले ते हे तुम्हाला सांगतीलच. माझं नाव गुलाब गंगाधर पाटील, राहणार खेडगाव, तालुका दिंडोरी. मी रानडेचे एप्रिल आणि ऑक्टोबर दोन्ही छाटणीला बेसल डोस आणि आता वापरलेला आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता का त्यांनी कशा पद्धतीने काय काय घेतलेलं होतं ते आपल्याला सांगणारच आहे. आपण बेसल मध्ये काय काय घेतलेलं होतं. बोरॅकॉल 20 किलो, सॅटेराईट 40 किलो आणि पोटॅशियम सोनाईट 25 किलो असा बेसल डोस आणि एनपीके आपण टाकलेलं होतं. हो, आणि एनपीके मध्ये मी 10-26-26 घेतलं होतं एप्रिलला, आणि ऑक्टोबरला पण आता बराच लेट वापरला मी. प्लॉट जवळजवळ अर्धा MM आलेला असताना मी तो डोस घेतला. पाटील साहेब आल्यानंतर त्यांनी मला रिकमेंड केला. त्याच्यानंतर मी मग 20 किलो परत बोरॅकॉल, सॅटेराईट 40 किलो, 25 किलो पोटॅशियम सोनाईट आणि 14-35 आणि 14-35-14 50 किलो असा डोस घेतला होता. आणि त्याच्यात फेरस आपण ऍडिशनल त्याच्यामध्ये 10 किलो घेतलं होतं फेरस सल्फेट. शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे का आपण बघू शकता आपल्याला काय काय याच्यामध्ये बदल जाणवले सर. साईज मध्ये, कलर मध्ये खूप, साईज मध्ये तर खूपच फरक आहे. एक प्लॉट मध्ये मी वापरलेलं नाही, त्याच्यामध्ये जवळजवळ 2-3-4 MM चा फरक आहे. 2 ते 3-4 MM. आणि आज आपलं हार्वेस्टिंग चालू झाली तर अवरेजली काय कणीस बसते. जवळजवळ 8-8.5 टन वजन आहे मला, आणि 95% हार्वेस्टिंग झालंय. तर मित्रांनो, 95% तर झालंय त्यांचं म्हणणं आहे, पण आपण पाहिलं तर 99%च्या पुढे आहे. दाखवायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने हार्वेस्टिंग आहे, आणि मालाची क्वालिटी बघू शकता आपण. इकडे दाखवा, तर माल बघू शकता, साईज बघू शकता. तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपलं क्रिम्सनचं किती एकर क्षेत्र 14 एकर क्षेत्र आहे. आणि परत अजून कुठल्या व्हरायटी आपल्याला. 14 एकर 3 एकर आहे, आणि जम्बो काळी 3 एकर आहे. तर अशा पद्धतीने 20 एकर क्षेत्र आहे माझ्याकडे. तर मित्रांनो, खूप चांगल्या रीतीने त्यांनी सक्सेसफुली आपलं जे काही आहे ऑन अँड अवरेज पण जर पाहायला गेलं 8.5-9 टन घेतलेलं आहे, आणि खूप चांगली मेहनत आहे. आपण पाहायला गेलं 14 एकर मध्ये खूप क्रिम्सनचं चांगलं भारी क्षेत्रामध्ये मालही चांगला आलेला आहे. त्यांची मेहनत आपण पाहिलं, पावसाळा किती भयानक होता, आणि काम करण्याची त्यांची पद्धत व्यवस्थितरित्या. आपण अजून वेगळं काय केलेलं होतं याच्यामध्ये. वरती मिकनेल 32चे पण स्प्रे घेतलेले आहे. मिकमॉलजी आणि आता गर्भधारणेच्या वेळेस बी, आणि गर्भधारणेच्या वेळेस पण घेतले होते, आणि आता ऑक्टोबर छाटणीला पण घेतले होते. ते फ्लावरिंग अवस्थेमध्ये घेतले होते. त्यांनी अशा पद्धतीने घेतलेले होते. आणि आपण यावर्षी बऱ्यापैकी वापरलेले आहे म्हणजे एप्रिल पासून. हो, एप्रिल. त्याच्या पाठीमाग आपण घेतले होते का. पूर्वी मी घ्यायचो, पण मग मध्ये बंद केलं होतं, तर बराच उत्पन्नावर फरक झाला होता. तर आता रेग्युलर मी वापरणार आहे. बरोबर. त्या विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, आधी ते लीड फार्मर पण होते, सर्वजण एकत्र कुटुंब आहे त्यांचं. आपलं किती एकर क्षेत्र असेल सर. 70 एकर आहे आमचं, तिघा भावांमुळे. 70 एकर आहे. माणिक पाटील यांचे मोठे बंधू आहे, आणि परत अजून आपल्या बंधूंचं संजय पाटील हे तिघ भावंड आहे, आणि चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या त्यांच्यावाली शेतीचं जे काही अग्रेसर काम आहे, खूप सुंदर काम केलं जात आहे, आणि युनिट पण आहे त्यांचं चांगल्या पद्धतीने. मित्रांनो, आपण बघू शकता इथं आपण पुढे पाहतोय का व्यवस्थितरित्या बंचची संख्या आणि सर्व काही गोष्टी. इथं हार्वेस्टिंग नाहीये, आणि पाठीमागच बघू शकतो आपण हार्वेस्टिंग झालेलं आहे तिथं. हे बघू शकता, जवळजवळ काहीच राहिलेलं नाही असं. या हिशोबाने इथून पूर्ण आता पाठीमागं तुम्ही जर पाहायला गेलं तर तिकडच्या याच्यामध्ये आपण दाखवणार आहे का हार्वेस्टिंग किती पद्धतीने. आणि फक्त कुठेतरी जिथं थोडंफार जर चालत नसेल तिथं फक्त हार्वेस्टिंग बाकी, पण ते पण बंच आपण बघू शकता. बंचची साईज अशा पद्धतीने आहे, आणि पुढे हार्वेस्टिंग आपण पूर्ण प्लॉटची दाखवणार आहे. इकडे पण हार्वेस्टिंग पूर्ण झालेलं आहे. कुठेतरी एखादा बंच सुटलेला आहे ज्याच्यावरती कलर नाहीये. बाकी जवळजवळ सगळा माल हार्वेस्टिंग झालेला आहे. थोडं कुठेतरी उन्हातले घर असे राहिलेले आहे. 95 ते 98% जवळजवळ हार्वेस्टिंग झालेलं आहे. पूर्ण प्लॉट दिसतोय त्या पद्धतीने हार्वेस्टिंग झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता हा जवळपास 1 ऑक्टोबरचा प्लॉट आहे. कलरचं आणि तुमचं हे जर बघू शकता आपण, शायनिंग वगैरे आणि लस्टर बघू शकता, खूप सुंदररित्या आलेलं आहे. जवळपास 11 ते 12 टन माल आहे, आणि इथं बघू शकता का पाखरांनी पण चांगल्या पद्धतीने खाल्लेलं आहे. खूप गोड व्हरायटी आहे क्रिम्सन, चांगल्या पद्धतीने आणि निसर्गरम्य असल्यामुळे शिवू शकता का चिमण्यांनी सुद्धा, पाखरांनी सुद्धा निसर्गाच्या याच्यानुसार आपण त्यांचा पण खारीचा वाटा आहे. आणि असं नाही, हा क्रिम्सनचं 14 एकरचं क्षेत्र आहे, आणि 1 ऑक्टोबरचा प्लॉट आहे. खूप सुंदररित्या असं, आणि मुद्दाम आपण काय केलेलं होतं, आपण हा बंच जो आहे जवळपास 1.5 ते 2.25 किलोचा क्रिम्सनचा बंच हा
खूप सुंदररित्या कलर बघू शकता, 1 ऑक्टोबरचा आहे. शायनिंग बघू शकता आणि मनीजर आणि साईज आपण बघू शकता. आप्पा या हो इकडं, हे बघू शकता का अशा पद्धतीने त्यांनी ट्रायल घेतलेली आहे. जवळपास 19 mm चं size आहे. 18-19 mm पर्यंत साईज आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी ट्रायल घेतलेली आहे.